पवित्र गंगेच्या तटाकावर शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराण सांगू लागलेले आहेत. शुकाचार्य वर्णन करतात, राजा धर्माला ग्लानी आलेली, अधर्म अशा प्रकारचा वाढलेला आहे, दुष्टांचा सुळसुळाट झालेला आहे, सज्जनांना त्रास व्हायलेला आहे, धर्मरूपी ज्योतीला काजळी आलेली आहे, पातकाची वृद्धी होऊ लागलेली आहे, पुण्याचा क्षय व्हायलेला आहे. ती उदबत्ती काढता का काका? उदबत्ती काढा बरं. ते क्षय व्हायलेला आहे आणि पातकाची वृद्धी व्हायलेली आहे. पृथ्वीला पातकाचं वजन सहन होत नाही आहे. अत्यंत पृथ्वी मातेला दुःख व्हायलेलं आहे. लट 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 कापायली, डोळ्यातून पाणी यायलं पृथ्वी मातेच्या. अत्यंत पातक झालेलं आहे आणि गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की देवा, हे पातक काही मला सहन होत नाही आहे. ब्रह्मदेवाने विचार केला, आपण तरी काय करणार, आपण सर्वजण देवाकडे जाऊत आणि देवाची प्रार्थना करू. सर्व दैवाधिक मंडळ क्षीरसागरामध्ये जाऊन भगवंताची प्रार्थना केली. हे नारायणा, हे वासुदेवा, हे अच्युता, हे केशवा, धर्माला ग्लानी अधर्म अशा प्रकारचा वाढलेला आहे आणि अवतार धारण करावा लागतो. भगवान सांगतात, माझ्या लक्षात आहे, मला 8वा अवतार धारण करायचा. देव अवतार का धारण करतात? देव अवतार धारण करण्याचे कारण 3 असतात. पहिलं कारण आहे की धर्माची स्थापना करायची. दुसरं कारण आहे की दुष्टाचा संहार करायचा आहे. आणि तिसरं कारण आहे की भक्ताचं पालन करायचं. भक्ता राखी पायासी दुर्जनाशी संहारी. बरं, देवानं अवतार किती घेतले? भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन केलेलं आहे. काही मंडळी 10 अवतारच वर्णन करतात. कच्छ, मच्छ, वराह, नारसिंह, रामकृष्ण वगैरे. आणि काही मंडळी 2 अवताराला विशेष महत्त्व देतात. अवताराचे प्रकार आहेत. काही अंश अवतार आहे, काही अंशांश अवतार आहे, काही पूर्ण अवतार आहे, काही कला अवतार आहे, काही पूर्णोत्तम अवतार आहे. वारकरी संप्रदायात 2 अवताराला विशेष महत्त्व देतात. ते म्हणजे राम आणि कृष्ण. राम अवतार हा पूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. काही अवताराचं वर्णन फार थोडक्यात केलं. वराह अवतार पृथ्वी स्थापना करत असताना एक थोडं कार्य केलं. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, नरसिंह अवतार, की अवतारामध्ये देवानं कार्य फार थोडं केलं. पण काही काही अवतार असे की राजा दशरथाच्या लग्नापासून वर्णन केले, ते अयोध्या वैकुंठाला नेईपर्यंत वर्णन नाही. वसुदेव देवकीच्या लग्नापासून वर्णन केलं, ते कृष्ण यदाम कथेपर्यंत सांगितलं. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. तसे देवानं अवतार मला वाटतं भरपूरच घेतले का? किती घेतले? आपण काकड्यात म्हणतोत ना दररोज, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. रास म्हणल्यानंतर काही सांगता येत नाही किती ते. जुन्या काळामध्ये हे शेतातले खळे करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. ते कंस वगैरे ज्वारीचे मोडायचे, एका जागेवर गोळा करायचे, मग बैल वगैरे लावायचे आणि ते कंस तरी मळायचे ते बैलाच्या पायानं. आणि मग ते वावडी वगैरे आणायची, त्याच्यावर ते उधळायची सगळी रास. मग ती रास तयार झाली की मग त्यावर महादेव वगैरे काढायचा, वस्त्र झाकायचं. शेतकऱ्याचं खूप छान होतं त्या काळात. खूप समृद्धी होती त्या काळामध्ये.
जेवायला करायचं. संध्याकाळी शेतात शेजारी सगळे शेतकरी बांधव बोलवायचे. काय म्हणत होतं त्या जेवायला काय? हां, देवा दिवशी आपल्या घरून जेवायला न्यायचं. मग सगळे शेजारी वगैरे बोलवायचे, आपले काम करणारी मंडळी बरोबर, आणि सगळ्यांनी छानपैकी जेवण करायचं. त्याला दिवा दिवशी म्हणतात ना. आणि पेरणी झाल्यावरच जेवायला होतो. ज्वारीची पेरणी झाली की पुन्हा ती जेवायचा कार्यक्रम असायचा. ती हां हां ती वाप धावणी आहे की नाही. हो, खूप छान होतो. त्या काळातली खूप समृद्धी. जेवायला असायचं, शेजारी बोलवायचे आणि मग ती वाप धावणी देवा दिवशी करायची. ती ज्वारी उधळायची. बोलू नका आता कोणी. आणि मग छानपैकी असताना ते महादेव वगैरे काढायचं, त्याच्यावर वस्त्र झाकायचं आणि त्या खळ्यामध्ये असं उघडं जाऊ देत नव्हते डोक्यानं. डोक्याला टोपी नाही, फेटा वगैरे काही बोलू देत नव्हते. त्या काय बास बोलू नको, म्हणजे पायात काही घालू नको, चाल बाहेर काढते पायातलं. आणि मग नारळ वगैरे फोडायचं, त्या राशीची पूजा करायची. आणि मग कोणी अतिथी लोक जर आले असतील तर मग त्यांना द्यायचं अगोदर दान. आणि मग सुरुवात करायची भरण्याकरता रास. मग किती भरतेल बोलायचं नाही. म्हणले किती भरतेल सांगता येत नाही. 5 भरतेत का 50 भरते सांगता येतील का? कारण काय आहे ती रास आहे. रास म्हणल्यानंतर सांगता येत नाही. आणि मग ती व्यवस्थिशीर सगळी रास भरून काढायची. आणि मग ती आपल्या घरी आली की पुन्हा त्याची पूजा करायच्या घरच्या माता भगिनी. ती लक्ष्मी घरातली मग ती ओवाळायची. आपल्या दारात गाडी आली की आता करतात का नाही केव्हा आहे काय. आता ते बैलाची पूजा करायची. मग गाडी आणणाऱ्याला गंध लावायचं, बैलाला थोडे पोळी भाकर खाऊ घालायची आणि ते सोन्यानं त्या बैलाला ओवाळायचं. किती छान होतो. त्याच्या बैलाच्या शिंगाला सोनं, त्या पायाच्या खुरीला सोनं लावायचं आणि त्या घरातल्या लक्ष्मीनं असताना त्या बैलाला ओवाळायचं. मग ते धान्य आपल्या घरामध्ये आणायचं. फार छान होतो त्या काळात. आता हे सगळं राक्षसी झालं. दना मशीन लावते, ती सगळं काढते. बसल्या मालकाला कळतं किती पोते भरलेत. आता राशीचं ना कामच नाही. बोल नका हो, बोल नका. आणि लगेच जातात. घरी दाखवत नाही, तिकडंच संध्याकाळच्याला पैसेच वापस खिशात. काळ बदलून गेला. समृद्धीचा काळ होता तो काळ. गोधणे असायचे, त्या काही गायी असायच्या. खूप समृद्धी त्या काळामध्ये. रास सांगू लागलो मी की रास म्हणजे सांगता येत नाही किती. देवानं अवताराच्या रासी. आणि तो हा उभा विटेवरी, तोच पांडुरंग असणारा, विटेवर उभा असणारा अनंत अवतार घेतलेत त्याने. एक अवतार घेतला नाही. अवतार घेण्याकरता कारणही लागतात. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं मदर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अनंत अवतार घेतलेत मी आतापर्यंत. आणि मला हे अवतार घ्यायचं आहे 8वा. काही कार्य माझं अपूर्ण राहिलेलं आहे. ते कार्य या अवतारात मला पूर्ण करून टाकायचे. काही भक्तांना मी वचन दिलं, आश्वासन दिलेलं आहे की मी कार्य यावेळेस तुमचं करू शकलो नाही. माझं येणं झालं नाही तुमच्याकडे. मी तुमचं कार्य करू शकलो नाही. राहिलेलं कार्य मात्र पुढच्या अवतारामध्ये तुमचं पूर्ण करून टाकेल. काही भक्तांना आश्वासन मी दिलेले आहेत. ते आश्वासन पूर्ण करण्याकरता 8वा अवतार घ्यायचा. बऱ्याच भक्तांना आश्वासन दिले वाटतं का हो. जांबवंताला आश्वासन दिलं. जांबवंताची इच्छा होती की म्हणले देवा माझ्यासोबत तुम्ही युद्ध करावं.
मला वाटायले माझ्यासोबतच करावं युद्ध. रामचंद्राने सांगितलं, जांबवंता केलं असतं तुझ्यासोबत, पण शस्त्र खाली ठेवले. आता युद्ध संपलं, शस्त्र खाली ठेवलं, आता हात लावायचा नाही. तुझी इच्छा आहे का माझ्यासोबत? हो म्हणले, देवा मला वाटायले तुमच्यासोबत युद्धच करावं. ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करील म्हणले, पण आता नाही, पुढच्या अवतारात. जांबवंतासोबत भगवंताने युद्ध केलं बरं का, आणि जांबवंती नावाची मुलगी दिली. पुढे कथा ऐकायला भेटल. चंद्रसेनेला आश्वासन दिलं होतं. चंद्रसेनेची इच्छा होती की देवासोबत लग्न करावं, पण भगवान सांगतात, चंद्रसेना तुझी जरी तुझी इच्छा जरी असेल की माझ्यासोबत लग्न करायचं, पण या अवतारात मला दुसरं लग्न करायचं नाही. या अवतारात माझं काही व्रत आहे, एक पत्नी, मला दुसरं लग्न करायचं नाही. या अवतारात तुझी इच्छा आहे ना माझ्यासोबत लग्न करायचं, पुढच्या अवतारामध्ये सगळ्यात मी तुला आवडती म्हणून जवळ घेईल. चंद्रसेनेला आश्वासन दिलं, मंथरेला आश्वासन दिलं. प्रभूच्या अंगावर कचरा गेल्यानंतर असं काय केलं ग तू, माझ्या अंगावर कचरा घातला? घर झाडायचं, काही स्वच्छ करायचं तर सांगायचं, थोडं बाजूला हे साफ करायचं. सगळा कचरा अंगावर घातलास म्हणले माझ्या. अगं वाकडी होऊन पडशील ना. देवा शाप दिला, उशाप, अशीच वाकडी राहे, आणि पुढच्या अवतारात तुझा उद्धार करून टाकील. कोण होती ती? हो, राम अवतारातली मंथरा कृष्ण अवतारामध्ये कुब्जा. मग तिचा उद्धार करण्याकरता देवाला होते. अजून काही कार्य राहिले होते. बाकीच्या अवतारात सगळं काम केलं होतं, पण गायी सांभाळल्या नव्हत्या. गायी सांभाळायचंच राहिलं, बाकी सगळं काम केलं. गायी सांभाळण्यात फार आनंद आहे बरं का, म्हणून देवाना 8व्या अवतारामध्ये गोधनेच सांभाळलेत, गायी सांभाळल्या. असे वगैरे बरेच भक्तांना आश्वासन दिलेले, आणि ते परिपूर्ण करण्याकरिता 8वा अवतार मला घ्यायचा. देवाचं आश्वासन सत्य, आपलं आश्वासन सत्य नाही, विश्वास ठेवू नका. तुमचं काम करतो, विश्वास नाही. पण देवाचं आश्वासन सत्य. या अवतारात जरी नाही झालं तर मी पुढच्या अवतारात नक्की तुमचं काम करील. मग भगवंतांनी सर्वांना अशा प्रकारचं सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, आणि मी 8वा अवतार धारण करणार आहे. मग देवकी मातेच्या ठिकाणी 8व्यांदा प्रगट झाले. 8व्यांदा प्रगट झाले, अष्टमीला प्रगट झाली, आणि 8 वर्षाची प्रगट झाली. मला वाटतं 8 आकडा चांगला आहे का हो? आणि 9 आकडा, 9 आकडा स्थिर आहे, 8 आकडा स्थिर नाही. थोडा विचार करूत आपण 9 आणि 8चा. 9 एक 9 पासून 9 दाई 90 पर्यंत आडवी बेरीज करायची. उत्तर 9 एक 9च, 9 दोन्ही 18, म्हणजे 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, म्हणजे 7 आणि 2 9 चौक 36, 6 आणि 3 9च का. 9 पाची 45, म्हणजे 5 आणि 4 9 सखी 54, 63, म्हणजे 6 आणि 3 9च ना. काहीच कमी जास्त होईना ना, स्थिर आहे. 9 आकडा रामाचा आहे. एक पत्नी, एक वचने, एक बाणी. राम आणि कृष्णाचा जर विचार केला तर पूर्ण विरुद्ध काम दिसते. हे भर दुपारी जन्मले, हे भर रात्री जन्मले. हे दुपारी 12ला जन्मले, हे
रात्री 12ला. हे उन्हात जन्मले, हे पावसात जन्मले, हे पावसाळ्यात जन्मले, हे उन्हाळ्यात जन्मले. पक्ष एक येऊ दिला नाही, ऋतू एक येऊ दिला नाही, तिथी एक येऊ दिली नाही, महिना एक येऊ दिला नाही. तुम्ही पहा एका एका शब्दाचा विचार. हे शुक्ल पक्षात जन्मले, हे कृष्ण पक्षात जन्मले, हे नवमीला जन्मले, हे अष्टमीला जन्मले. तिथी एक येऊ दिली नाही, वार एक येऊ दिला नाही. हे रविवारी जन्मले, हे बुधवारी जन्मले, हे राजवैभवात जन्मले, ऐश्वर्यात जन्मले. कोण? राम. राजवैभवात. हे कारागृहात जन्मले, बंदीशाळेत जन्मले. यांनी एकच पत्नी केली, यांनी अनेक पत्न्या केल्या, यांनी खोडी केलीच नाही. हे केल्याशिवाय राहिलेच नाहीत. तुम्ही पहा, एक एक शब्दाचा विचार करा. यांचं सगळं कार्य दक्षिणेला होतं. रामाचं कार्य कोणीकडे? पूर्ण दक्षिणेला. ते तिकडं ती लंका, रावण, त्याचा वध केला. यांचं दक्षिणेला कार्य आणि यांचं सगळं उत्तरेला कार्य. तिकडं ती गोकुळ, मथुरा, द्वारका, वृंदावन, ते तिकडं त्यांनी काम केलं सगळं. पूर्ण कार्य जर विचार केला तर पूर्ण विरुद्ध काम दिसतं दोघांचं. असो, 9 आकडा स्थिर आहे, खालीवर होत नाही. एक थोडा आपण 8 आकड्याचा विचार करूत. आडवी बेरीज करूत ना. आडवी 8ची 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे 6 ने 1 खाली आला ना. 8 त्रिक 24, 4 आणि 2 अजून खाली आला. 8 चोम 32, 3 आणि 2 5, 8 पंच 4, 8 सख. आता वर गेला ना. स्थिर नाही. 8 आकडा स्थिर नाही, 9 आकडा स्थिर आहे, शांत आहे. 9 आकडा. वचन दिल्याप्रमाणे मथुरेमध्ये प्रगट झाले 8 वर्षाचे. आईनं सांगितलं, बाळा हे रूप कामाचं नाही माझ्या. आईच्या समोर छोटा बाळ पाहिजे, छोटे छोटे हात पाहिजे, गोल चेहरा पाहिजे. एखाद्या आईच्या समोर 8 वर्षाचं लेकरू दिसलं, आई काय म्हणाल? काही भूत आलं का काय पोटी मा एवढं मोठं लेकरू? हे असं असतंय का काय? भगवान सांगतात, आई मी छोटाच होणार आहे, पण मी काही सांगणार आहे. ह्या बाललीला ज्या काही असतात, झोका देणं, खाऊ घालणं, स्नान घालणं, त्याचे लाड पुरवणं, झोका देणं, ह्या बाललीला तुझ्या नशिबात नाहीत. तू फक्त जन्मच द्यायचा. ह्या सगळ्या बाललीला यशोदेनं मागितल्यात. यशोदेने माझी साधना केली, फार मोठी उपासना केली आणि मला संतुष्ट करून घेतलं. इंद्र स्त्री होती. मला देवा बाकी काही मागायचं नाही, मला फक्त माझ्या घरी तू राहायला पाहिजेस, तो पाळण्यात झोपला पाहिजेस, माझ्या पायावर तू स्नान केलं पाहिजे, माझ्या हाताने चिमुकला घास खाल्ला पाहिजे, माझ्या दारात रांगला पाहिजेस, तू धिंगाणा केला पाहिजेस, तो खोड्या केल्या पाहिजेस, ज्या लेकराच्या बाललीला आहेत त्या माझ्या घरी केल्या पाहिजेत, बाकी मला काही मागायचं नाही. म्हणून तिनं माझ्याकडून मागून घेतलं, म्हणून मला तिच्याकडे जायचं. तो फक्त जन्म दिलास, मी छोटा होणार आहे. ज्याला मोठ्याचं छोटं होत आहे ते त्याला
देव म्हणावत. आणि ज्याला छोट्याचं मोठं होतं ते त्याला मानव म्हणावत. आपण छोट्याचे मोठे का मोठ्याचे छोटे? हा, काय मिळेल? छोट्याचे मोठे. आता पाळण्यात झोपून दाखवा. पाळण्यात झोपलत नव्हतं, आपण झोपलोत ना, आता झोपून दाखवा. हा, आता छोटं होता येईल नाही, मग मानव म्हणायचं. ज्याला छोट्याचं मोठं होता येते, ज्याला मोठ्याचं छोटं होता येते, ज्याला काही करता येते त्याला देव म्हणा. देवाला काही करता येतं. आणि परमात्म्याला असतात त्या ठिकाणी गोकुळामध्ये नेऊन सोडलं. आणि गोकुळामध्ये नेऊन सोडलं. सकाळची वेळ आहे. गोपिका उठल्यात. गोकुळामध्ये सडासन मार्जन, दारात रांगोळी काढतात. प्रातःकालाचे कार्य चालतात. श्री शकोवाच नंदतमाजोत्पन्ने जाता दो मामना आवही प्राणवेद ज्ञानसाणा सुचलंग्रदा वाचिता संजात कर्मात्मजवे कार्यमासमितितं मित्रदेवार्चनंदना कालेन स्थान शौचाभ्यास संस्कारी तपसेज्य शुद्धंती दानी संतुष्ट द्रव्यात्मविद्या. सकाळची वेळ मंगलमय. प्रातःकालाला उठलेले आहेत. सडा टाकतात, रांगोळी काढतात. एकदम यशोदा मातेला जाग आला. आणि यशोदा मातेला जाग आल्याबरोबर एकदम यशोदा मातेच्या समोर एक सुंदर बाळ पाहायला मिळाला. छोटे 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 हात पाय, गोल चेहरा, अतिशय कुरुळे जावळे, सुंदर आकर्षक बालमूर्ती यशोदा मातेला पाहायला मिळाली. यशोदा मातेने विचार केला, वा बाई, माझं किती आज भाग्य. धन्याचा दिवस आहे माझ्याकरता का मला मुलगा झाला. धन्यता कधी देतो मनुष्य? जी गोष्टी करता असताना ज्या अनंत प्रयत्न केले, खूप प्रयत्न करून जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली, त्या दिवसाला मनुष्य काय म्हणतो? धन्य. बालपणापासून शिक्षण घेतलं, आईवडिलानं खूप मोठा पैसा पुरवला, मुलानं खूप मोठा अभ्यास केला, प्रत्येक वर्गात पहिला आला, मार्क भरपूर मिळाले, पदवी प्राप्त झाली, शिक्षण पूर्ण झालं, वडीलही कमी पडले नाहीत, वडिलांनाही पैसा भरपूर पुरवला, मुलगाही कमी पडला नाही, मुलांनाही अभ्यास भरपूर केला, पदवी प्राप्त झाली, पण निराश झाला. कशामुळं? नोकरी नाही. ज्या दिवशी त्याला नोकरी लागल त्या दिवशी तो म्हणतो, आजचा दिवस कसा माझ्याकरता धन्य, आज मला नोकरी लागली. बालपणापासून साधू संतांच्या संगतीमध्ये, सत्पुरुषाच्या संगतीमध्ये भजन पूजन नामस्मरण प्रवचन अनंत काळ घातला. बालपणापासून ज्या दिवशी संताचा वरदास्त आपल्या डोक्यावर पडल, ज्या दिवशी सद्गुरू आपल्या पाठीवरून हात फिरवतील, त्या दिवशी मनुष्य म्हणतो, आजचा दिवस माझ्याकरता कसा आहे धन्याज दीन संत दर्शनाचा. आजचा दिवस माझ्याकरता धन्य आहे. लग्न होऊन खूप दिवस झाले, उदास झाला, खूप मोठा दुःखी झाला, खूप दिवस झाले मला लग्न होऊन मुलबाळ नाही. ज्या दिवशी त्याला मुलबाळ होईल त्या दिवशी तो व्यक्ती काय म्हणतो, आजचा दिवस माझ्याकरता फार धन्य, मला पुत्र प्राप्त झाला. यशोदा मातेनं पाहिलं आणि अतिशय यशोदा मातेला आनंद झाला, मला मुलगा झाला. आणि ही बातमी जवळपास सगळ्या गोकुळामध्ये पोहोचू लागल्या. एकूण एकेला अतिशय प्रेमानं, आदरानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं एकूण एकीला असताना गोपिका सांगू लागल्या, अहो ऐकलं का, एक आनंदाची बातमी असताना मी तुम्हाला सांगते. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला
यशोदेला, आपल्या यशोदा मातेला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. ही बातमी जवळपास सगळ्या गोकुळामध्ये पोहोचली आणि आनंदित वातावरण निर्माण झालं त्या गोकुळामध्ये. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. किती आनंद वाटला. प्रत्येकाच्या दारात गुडिया उभा केल्यात, प्रत्येकाच्या दारामध्ये मंडप उभा केला, मंगलवाद्य वाजू लागलेले, अन्नदान चाललेलं आहे, भजन चाललेलं आहे, नामस्मरण चाललेलं आहे. दमदमून गेलं ते गोकुळ. ऐक नाही, इतका आनंद झाला. कोणाला झाला बरं आनंद गोकुळामध्ये? हो हो हां, आनंद कोणाला झाला? गोकुळीच्या सुखा अंत पारणाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. स्त्रियांना आनंद झाला, पुरुषांना आनंद झाला, अजून बालकांना आनंद झाला, तरुणांना आनंद झाला, वयोवृद्धांना आनंद झाला, नवे नवे पशुपक्षाला आनंद झाला. गोकुळात किलकलाट करू लागले पक्षी, आनंद वाटू लागला पक्ष्यांना. एवढाच नव्हे तर गोकुळात मेघाला आनंद झाला. हो, कृष्ण अवताराच्या अगोदर दुष्काळ होता. हो, पाऊसच नव्हता. मेघाला आनंद झाला, पाऊस घेऊन आला. नाही की नाही, आनंद वाटला. मोर नाचू लागले, गाई हंबरडू लागल्या, गाईला आनंद झाला, पशुपक्ष्यांना आनंद झाला, प्राण्याला आनंद झाला, सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. यशोदा मातेला, आनंद बाबाला मुलगा झाला. काय थाट आहे महाराज, काय सांगावं. त्या आनंदाचं वर्णन आमचे शुकदेव महाराज सांगतात, मी करू शकत नाही, इतका आनंद झालता त्या गोकुळामध्ये. काय मंडप दिले, काय गुडिया लावल्या, काय तोरणं लावले, काय वाद्य वाजवतात, काय भजन होतं, काय अन्नदान होतं, काय थाट होता. हो, अशा प्रकारचं असणाऱ्या ठिकाणी गोकुळामध्ये अत्यंत आनंद झालेला होता. आणि उत्सव त्या बाळाचा चाललेला आहे. मंगल स्नान घातलं, अत्यंत सुंदर असणारा पाळणा सजला आणि त्या पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं. सर्व गोपिका बाळाला पाहण्याकरता येऊ लागलेल्या आहेत. काय सांगावं, त्या गोपिकांना एवढा आनंद झाला. एकीपुढे एक धावू लागलेली होती. मी कधी जाईल आणि कधी मी माझ्या बाळाला पाहिल. वाटी सुंटवडे घेऊन असताना त्या ठिकाणी त्या पळू लागल्या, जाऊ लागल्या, पाहू लागल्या. लगबगीनं जातात. नंदाच्या दारामध्ये दाटी पण झालेली आहे. लेकराला पाहण्याकरता अत्यंत आनंद झाला होता. कोणाला? सर्वांना, गोपिकेंना आनंद झाला. इकडं खूप आनंद झाला. एकीकडे अतिशय आनंद झाला तर एकीकडे अतिशय दुःख झालं. दुःख कुठं झालं? आनंद कुठं झाला? गोकुळात. मथुरेत दुःख का झालं? कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप चोटला. कंसाला झोपच येईन ना. हातातली निसटलेली योगमाया. कंसा, तुझा शत्रू जन्माला, तुझा शत्रू वाढायला, तुझा शत्रू मोठा व्हायला. चिंता, मी कालच सांगितलं, चिंता आणि चित्ता. का हो? चिंता फार त्रास देते. हो, चित्ता एकदाच मोकळं करते, मेल्यावर चित्ता जाळते, चिंता ही जिवंतपणे जाळते. अहो, कंसाला चिंता प्रगट झाली, झोपच येईन, चैन पडणं कंसाला. एवढे द्वारपाळ ठेवले, एवढे रक्षपाळ ठेवले, रात्रंदिवस जागे होते आणि इतक्यातून कसं जन्माला? हो, आणि कसं जन्माला, कुठं गेला आणि कसा मोठा व्हायलाय? चिंता. एकीकडे आनंद तर एकीकडे दुःख झालेलं आहे. मला सांगा, सूर्य उदय झाला, आनंद होतो का नाही? प्रसन्न वातावरण असतं सकाळच्या वेळेला, सूर्यनारायणाचं दर्शन होतं, सर्व आनंदित होतात. होतात का नाही? सर्वांना आनंद होतो.
का काही लोकांना दुःख होतं? सर्वांना आनंद होतो. मग अहो काहीला दुःख होतो, घोबड्याला फार दुःख होतंय. कशाला सूर्य उदय झाला, रात्रच पाहिजे होती, त्याचे डोळे दिपतात असे. ते म्हणते कशाला जे सूर्य उदय झाला हे त्याला दुःख. हा आनंद आपल्याला लेकरू झालं की आपल्याला आनंद होते, आणि शेजाऱ्याला दुःख होते की नाही. कशाला झालं पोरग 4-2 कार्ट्या व्हायला पाहिजे, दुःखच झालं ना. आपला मुलगा असताना आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून पहिला आला शाळेत, आनंद वाटला आपल्याला. शेजारी ते म्हणते ते लॉकडाऊनमध्ये परीक्षा नव्हत्या त्याच्यात झालं असं, चांगलं म्हणत नाहीत. काप्या केल्या असतील, घ्यायचं काय. अरे का म्हणून तुला कौतुक वाटून येत त्याचं? सगळं गाव कौतुक करायलंय, सगळा तालुका कौतुक करायला आहे, सगळा जिल्हा कौतुक करायला त्या लेकराचा, आणि तुला काहून त्याचं दुःख वाटावं? दुःख होतं काही काही लोकाला, सहनच होत नाहीत गोष्टी काही काही. चला मग याप्रमाणे इकडं कंसाला फार मोठी चिंता पडली. आता काय करावं? लगेच राजसभा भरवली, आणि राजसभेमध्ये असताना कंसानं सांगितलं माझा शत्रू जन्मला आहे का आपल्या सभेमध्ये कोणी एखादं असेल तर उभा राहा बरं. माझ्या शत्रूला मारण्याची ताकद आहे का कोणात? उभा राहिली नाही एक त्याच्यामध्ये. काय राजा काय चिंता करतो श्री एवढी? मला वाटतं त्याची 5वी पण झाली नाही काही की अजून. का 5वीची पूजा झाली नसेल ना त्याची अजून? मग एवढा काय घाबरलास? मनातली भीती काढून टाक राजा. आपल्यापाशी एक फार मोठी कला आहे. कोण होती ती? श्रीशुकोवाच हरी जगाम शरणम शंकिता कंसेन प्रयिता घोरा पुतना बालघातिनी. पुतना कोणाला म्हणायचं? तुमच्या गावात एखाद्या मुलीचं नाव पुतणं ठेवलं का? आहे का? का ठेवलं नाही? ठेवायचं ना, काय व्हायले? पुतना जी नाश करते ती पुतना, बाल घात करते ती पुतना, नीच कर्म करते ती पुतना, वाईट कर्म करते ती पुतना. मनातली चिंता काढून टाक राजा. लेकर कसे मारायचे माझ्यापाशी शिकावत. अस्तमानपर्यंत तो शत्रू जिवंत ठेवणार नाही. राजा कंसानं सांगितलं एवढं जर काम केलं तर मथुरेचं अर्ध राज्य तुला देऊन टाकतो. काय मागशील तितकी संपत्ती तुला देतो, पण आपलं एवढं काम झालं पाहिजे बरं का. मनातली चिंताच काढ. पाण्याचा विडा उचलला राजा, आज अस्तमानपर्यंत तुझा शत्रू जिवंत राहणार नाही, आणि जर तुझा शत्रू जिवंत राहिला तर मी तुला तोंड दाखवायची नाही. एक सुंदर रूप घेतलं स्त्रीचं, अत्यंत नकशकांत लावण्य. काय ते रूप आहे, मोहून टाकणार. सुशोभित वस्त्र वगैरे परिधान केले, हातामध्ये कंकण घातलेले, गळ्यात कानात नाकात हातात पायात अलंकार घातले, डोक्याला फुलाचा गजरा बांधला, पायामध्ये पैंजण घातलेत, आणि अत्यंत सुंदर रूप धारण केलं. एखाद्या स्वर्गातल्या देवंगणीसारखं अप्सरीसारखं सुंदर रूप, मन मोहून येणारी अशा प्रकारचे सुंदर. आणि आपल्या स्तनामध्ये विष धारण केलं, गोकुळामध्ये प्रवेश केला.
आता गोकुळात तर पाहायचंच काम नव्हतं, सगळी आनंदी वातावरण निर्माण झालं होतं त्या गोकुळामध्ये. एकीपुढे एक धावू लागलेले आहेत, कधी जाईल मी बाळाला पाहायला जाईल. गोकुळात प्रवेश केल्यानंतर पाहिलं, वा वा वा, काय मंडप दिलेत, काय गुढ्या उभा केल्यात, काय भजन होतं, काय अन्नदान, काय पंक्ती उडतात. एवढं सुंदर रूप धारण करून विचारलं एका गोपिकेला, का मग बाई मावशी, काय काय आज गावात तुमच्या एवढा कार्यक्रम? त्या स्पीकरचा आवाज यायला, भजन चाललं, इकडं पंक्ती उठतात, मंडप दिले सगळ्याच्या दारात, छानपैकी रांगोळ्या काढल्यात, सगळी सजावट केली त्या गोकुळाची, काय एवढा काय कार्यक्रम आहे तुमच्या गावामध्ये? एका गोपिकीनं सांगितलं, बाई काय सांगत, खरंच आमचं भाग्य, आम्ही फार दिवसांनी दुःखी होतो. आमच्या नंदबाबाला यशोदा मातेला मुलगा नव्हता, आणि नंदबाबाला यशोदेला मुलगा झाला. त्या मुलाचं काय झालं? उत्सव चाललेला आहे. दुःखी होतो आम्ही, भयंकर दुःखी होतो. गोकुळांच्या गोपिका, मला सांगा, यशोदा मातेला नंदबाबाला मुलगा होण्याकरिता गोकुळातल्या गोपिकेनं एक नवस केला होता. नंदराजाला यशोदा मातेला मुलगा व्हावा म्हणून नवस केलता. कोणता केलता हो? सांगितलं होतं ना वाटतं. किती दिवस झाले त्याला, त्याच्या 2 वर्ष त्या लॉकडाऊनमध्ये कार्यक्रम बंद होता, आणि इतके दिवसाचं कुठं राहत असते लक्षात का काय महाराज? काही विचारतात, नवसं करतात ना काही काही. कशाच्या वाऱ्याच करील, 1.25 किलो खडीसाखरचं वाटील, कुठं काहीच करील, नारळाचं तोरणच लावील, कुठं पैशाचा हारच घालील. हे नवसं फार वेगवेगळी त्यांची. तसं त्यांनी केलं नवस बरं का. कोणता केलता? त्यांनी काही असे नवस केले नव्हते. त्यांचा नवस फार वेगळा होता. काय केलता? आम्ही निर्जला एकादशी करूत म्हणले, आमच्या यशोदा मातेला नंदबाबाला मुलगा व्हावात. कोणती एकादशी? 24 एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचं नाव वेगवेगळं आहे. निर्जला एकादशी कधी असते ती? हो ना, नाही मे, मराठी महिना सांगा ना. आपलं मराठीचाच खेळ चालला आहे ना सगळा. ज्येष्ठ शुद्ध एकादशी, निर्जला एकादशी म्हणायचं त्याला. निर्जला एकादशी म्हणजे त्या दिवशी काहीच खायचं नाही बरं का. एकादशीच्या दिवशी काही उपवास फराळ काही करायचं नाही, त्याला निर्जला एकादशी म्हणतात. हे केलं त्यांनी, व्रत केलं. आमच्या बाबाला, नंद बाबाला यशोदा मातेला मुलगा व्हावा, आणि मुलगा झाला देवाच्या कृपेनं, म्हणून उत्सव चाललेला आहे. पुतण्याने विचारलं, ती यशोदा कुठं राहते? कुठं राहते? जा ना पुढे, असं पुढे जा, थोडं असं उजव्या हाताला वळा, थोडं पुढे जा, थोडं पुढे जा, एक चौक लागल, दारामध्ये पिंपळाचं झाड आहे, आणि यशोदा तिथं राहते. तसं तर काही तुम्हाला विचारायची गरज नाही. आता ह्या चालल्यात का हातात वाट्या घेऊन? यांच्या मागं निघालात की बरोबर तिथंच जातात. आरबीला 12 12:30च्या अंदाजामध्ये भागवत कुठं लागलं विचारायची गरज नाही. का 12:30च्या अंदाजात विचारायची गरज नाही. 12:30 ते पाऊणच्या अंदाजात ज्यांच्या हातामध्ये वाटी पंचपाळ आहे त्यांच्या मागं जायचं. बरोबर सावता महाराजाच्या मंदिरातच येतं. पंढरीला गेल्यानंतर पांडुरंग कुठे विचारायची गरज नाही. का दगडी पुलांखाली उतरायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, आणि ते घाट चढायचा. नामदेव महाराजाचं दर्शन घ्यायचं, थोडं खाली सरकलं की वारकरी दिसतात. चला पुढे माऊली.
माऊली पुढे चला, माऊली पुढे चला. त्या पत्रातून तसं करत 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 त्या 7 तळात जायचं. का हो सुभाषराव? आणि त्याच्यात गेलं तर मेळच लागत नाही. खाली चाललो का वर चाललो होती. 5-7 तास तर त्याच्यामध्ये खाली वरे खाली वरे खाली वरे खाली वरे करीत 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 त्या दादऱ्यावर. आणि दादऱ्यावर असं खाली कुठे उतरत येत. आत्ता गेलतात ना वरतो तुम्ही? मग कुठं गेला त्या दादऱ्यावर खाली उतरायला कुठून? बरं, पांडुरंगाचं डायरेक्टच दर्शन. चांगलं वजन आहे त्यांचं. कानोपात्रापासून असं पुन्हा खाली जायचं, त्या मंदिरामध्ये चालायचं, साखळ्या लावलेल्या गरुड खांबाला कडकडून आलिंगन द्यायचं. आज पांडुरंगाचं दर्शन सगळ्या आरवीवाल्याला आहे की नाही. त्या गरुड खांबाला लिंगन द्यायचं, त्या साखळ्या धरत ते म्हणतात चला पुढे चला, चला पुढे चला. काय सुंदर अस्तर विटेवर उभा राहिलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेपुणिया तुळशी हरगळ कासे पितांबरावडे निरंतर हिची ध्यान मकरे कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. सुंदर रूप. चला पुढे चला चला. गेलं की देवाच्या चरणावर आपलं कपाळ ठेवून साष्टांग नमस्कार सर्व वारकऱ्यांना. विचारलं का पांडुरंग कुठे? नाही, तसं तुम्ही विचारू नका. तुम्ही पाहुण्या दिसतात, पण विचारायची गरज नाही. ह्या वाट्या घेऊन चालल्यात का? यशोदेच्याच घरी चालल्यात बाळाला पाहायला. सुंदर रूप धारण केलेलं ते नकशकांत लावण्य, काय ते सौंदर्य महाराज. आणि असं करत करत यशोदा मातेच्या दारामध्ये आल्या. दाटी झालेली होती. यशोदा माताही काही रिकाम्या पाठवत नव्हत्या. येणाऱ्या गोपिकेला 5 रुपयाचं पीस देऊन लेकराला पाहायला आल्या. लेकराला पाहायला आल्यानंतर मोठमोठाल्या पैठण्या शालू नेसत होती. माग म्हणत होती काय मागायचे ते तुला? माग माग काय मागायचे ते? माग. जे मागल ते देत होती. मला आनंद झाला. म्हणले मला मुलगा झाला. एका गोपिकेला सांगितलं माग. म्हणले तुला काय मागायचं? माग ना काहीतरी. मग तिनं खूप मागितलं. हे दे ते दे ते दे ते दे. खूप मागितलं. अजून माग काहीतरी. माग की अजून. नाही गे म्हणली खूप दिलं आता काही नको. आता खूप झालं. बस खूप माझ्या मनासारखं झालं. पण पण सगळं दिलं. पण म्हणजे काही मागायचे का तुला? अगं मागायचं असेल तर माग ना. मग मनात संकोच कशाला ठेवायलीस? यशोदा म्हणली माग काय मागायचे ते? नाही बाई मला सगळं झालं. पण अगं पण काय? अगं मला खूप दिवसांनी हौस होती माझ्या सोनाला पाटल्या घालायची, पण भेटल्यात नाहीत. काय सांगू या गरिबीनं. मला वाटायला सोनाला पाटल्यास. मग माग की मी देते. आता हिच्यापेक्षा काही कमी का? साक्षात नारायणाचीच्या घरी आल्या लक्ष्मीला यावं लागेल का नाही? मग हिच्या घरी काय कमी आहे? माग की काय मागायचं ते? एक गोपिका बाळाला पाण्याकरता आली. यशोदा मातेनं सांगितलं माग काय मागायचे ते? माग की काय मागायचे ते? त्या गोपिकेनं सांगितलं बरं मी मागितलं ते देशील का तू? देईल ना. द्यायला काय झालं? मला बाकीच्या गोपिकेसारखं मागायचं नाही. मला वस्त्र नको, मला पैसा नको, मला सोनं नको, मला धान्य नको, मला काही नको. मी बाकीच्यासारखं मागणार नाही. त्यांच्यापेक्षा मी वेगळं मागणार आहे. जे मागितलं ते देशील का मला आधी सांग. यशोदा थोडी थांबली विचार करायला. का मग थांबलीस? तू म्हणलीस ना काही माग. हो माग. मागू का? माग. तुझा लाला दे. द्या वाटेल. नाही बाई काही माग दुसरे, पण माझा लाला मला लालाच पाहिजे. मला काय करायचं सोनं? मला काय करायचं वस्त्र? दे तुझा काना मला. यशोदाने बाई देते, पण थोडा वेळेस तुझ्या हातात देते. माझी मला दे ना. देते तुझी तुला देते, पण दे ना माझ्या हातात. त्या यशोदेने लाला दिला तो काना आणि घेतला नाही. असं
हातात घेतला आणि असं डोळे भरून पाहिलं त्याला. खूप छान होतं बाळ. देखिला डोळा बैसला म्हणी तिची वदनी उच्चारी. डोळे भरून पाहिला पाहिला आणि हृदय मंदिरात साठवला आणि देऊन टाकलं. कामच झालं. हृदय मंदिरामध्ये देवाला साठवावत आणि देवाला हृदय मंदिरामध्ये साठवण्याकरता फार मोठा अधिकार लागतो. आमच्या सातोबारा